सोलापूर जिल्ह्याची डीपीडीसीची बैठक झाली. या बैठकीमध्ये जिल्ह्यासाठी 842 कोटी रुपयाचा जो आराखडा मंजूर झालेला होता, त्या आराखड्याच्या अनुषंगानं आज कामाचाही आराखडा आजच्या बैठकीमध्ये मंजूर केला. जिल्ह्यातल्या अनेक विकास कामाच्या संदर्भात डीपीडीसीच्या बैठकीमध्ये चर्चाही झाली. खास करून शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीचा असणारा विजेचा प्रश्न, अल्निनोचं संकट आपल्या महाराष्ट्रावर असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये पण अजूनही पाऊस अजिबात झालेला नाही. परंतु उर्मडीच्या लाभ क्षेत्रात पाऊस, आपलं उजनीच्या लाभ क्षेत्रामध्ये पाऊस झाला आणि तो पाऊस झाल्यानंतर थोडासा दिलासा आज आपल्याला मिळालेला आहे. त्या अनुषंगानं शेतकरी बांधवांच्या वीज जे 2 तास आपण आतापर्यंत देत होतो नदीकाठच्या शेतकऱ्यांना, ते आता 5 तास देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. शेतकऱ्यांना 5 तास वीज वितरण मिळेल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून चर्चा झाली तेव्हा काल माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी मनापासून धन्यवाद देईन की शेतकरी कर्जमाफीतल्या काही त्रुटी छोट्या मोठ्या होत्या, त्या सगळ्या त्रुटी आता दूर झाल्या आणि सरकारी पक्षासोबत विरोधी पक्षाच्या सगळ्या सदस्यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केलं. माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी मनापासून धन्यवाद देईन. महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना निर्णय झाला त्याच्यावरही चर्चा झाली. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातल्या प्रत्येक विकास कामाच्या बाबतीत चर्चा होत असताना खास करून मला मनापासून माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय बावनकुळे साहेब यांना मनापासून धन्यवाद द्यायचा आहे आणि खास करून देवेंद्र कोटेजींच्या पाठपुराव्याचे मनापासून या ठिकाणी कौतुक मला करायचं की सोलापूर शहराचा जो बिटूचा विषय होता, गेल्या पिढ्यानपिढ्याचा प्रश्न आहे, 100 वर्षाच्या अगोदरचा आहे का त्यानंतरचा आहे, जो मला वाटते खूप दिवसापासूनचा विषय आहे. त्या विषयाला खऱ्या अर्थानं या शहराचं मुख्यमंत्री या शहराचे झाल्यावर सुद्धा त्या प्रश्नाला न्याय मिळाला नव्हता. परंतु महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा आम्हाला शब्द दिला होता की या 9,000 कुटुंबाचा जो प्रश्न आहे, म्हणजे जागेचा व्यवहार झालेला असताना सुद्धा त्यांना ज्या प्रचंड मोठ्या अडचणी मालकीत्वाच्या होत्या, त्या सगळ्या अडचणी संपलेल्या आहेत. आणि 1987च्या जो रेडी रेकनर होता, बरोबर ना, 1989 87-89 जो पहिला रेडी रेकनर होता, त्या रेडी रेकनरच्या 2.5% पैसे, म्हणजे साधारण नॉमिनल 500,000 कुठं 700-200 अशा पद्धतीचा आकारणी करावी. थोड्या रकमेमध्ये आता स्वामित्वाचा दाखला, मालकीत्वाचा दाखला आता यांना मिळेल. कर्ज घेणं, बाकी नवीन बांधकाम करणं, बाकी सगळ्या विषय, म्हणजे जवळजवळ 9,000 कुटुंबांना आजपर्यंत मी या घराचा मालक आहे का नाही याबद्दल, या जमिनीचा मालक आहे का नाही याबद्दल असणाऱ्या जी शंका होती ती आता संपली आणि त्यांना मालकीत्व मिळेल. त्यासाठी कलेक्टर महोदयांना आणि आयुक्तांना माझ्या सूचना आहेत की आपण थोडंसं वारीतनं फ्री झाल्यानंतर, SIR मधनं फ्री झाल्यानंतर आपण त्याचे कॅम्प लावून हे काम पूर्णत्वाला नेण्याची आवश्यकता आहे. सोलापूर शहरामध्ये कॅम्प लावून या 9,000 कुटुंबाचा विषय आपण कायमचा मार्गी लावणार आहोत. अनेकांना चिंता होती निवडणूक झाल्यानंतर आम्हाला अस्वस्थतेचा विषय पडला का अशा पद्धतीचा होता, कारण आम्ही भारतीय जनता पक्षाचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते आहोत. जो जो शब्द या शहराला आम्ही दिलेला आहे तो प्रत्येक शब्द शहराचा आम्ही पूर्ण करू, त्याच्यामध्ये कुठली शंका ठेवायचं कारण नाही. IT पार्कच्या बाबतीतला जो विषय होता त्या संदर्भात, जागेच्या संदर्भात आमच्या पत्रकार महोदयांनी शंका कुशंका उपस्थित केलेल्या होत्या की नेमकं काय आहे. नेमकं मी सांगितलं होतं की ज्या ठिकाणी IT पार्कची जागा आम्ही मान्यता दिली त्याच ठिकाणी IT पार्क होईल. जलसंपदा खात्यानं त्या जागा हस्तांतरणाचं काम मला वाटते विनामूल्य पूर्ण केलेलं आहे. आता ती जागा
IT पार्कसाठी मिळालेली आहे ती जागा विनामूल्य दिलेली आहे. मुख्यमंत्री मोदयांनी परवाची बैठक झाली तेव्हा संपर्कांना सूचना दिल्या होत्या या मूल्य आकारू नका. जागा आता IT पार्कसाठी हस्तांतरित झाली व कुठलीही अडचण आता IT पार्क मध्ये येणार नाही. त्याच्या पुढची कारवाई आहे ती आता अनुषंगाने होईल. तो विषय मार्गी लागलेला आहे. विमान सेवेचा विषय सातत्याने आपण चर्चा करतो की विमान सेवेच्या बाबतीतला विषय आहे. विजिबिलिटीच्या बाबतीतला क्लिअर विषय आहे की विमानतळाचे जे व्यवस्थापन आहे त्यांनी सांगितलेलं आहे की विजिबिलिटीची अडचण नाही. कंपनीनं स्वतःच्या फायद्यासाठी ती सेवा बंद केल्याचं निदर्शनास येतं. पहिल्या टप्प्यातली अशी परिस्थिती आहे आणि मुख्यमंत्री मोदयांच्याकडे तशी चर्चा झाली. विमान प्राधिकरणाचं काम आदरणीय दीपक कपूर साहेब बघतायत. त्यांना तशा सूचना दिलेल्या आहे. कंपनीला नोटीस काढलेला आहे. VGF आपण दिलेलं होतं कंपनीला व्हायबिलिटी गॅप फंडिंगसाठी आपण मान्यता दिली होती. त्या गॅपच्या फंडिंगसाठी जी फाईल कंपनीची आली होती ती फाईल आपण थांबवून ठेवलेली आहे आणि कंपनीनं विमान सेवा चालू करावी अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या कंपनीनं जर विमान सेवा चालू करायला काही अडचणी केल्या तर पर्यायी व्यवस्था त्या कंपनीचं या ठिकाणचं विमान उड्डाणाचं जे त्यांना परवानगी दिली ती रद्द करून नवी विमान सेवा चालू करण्यासंदर्भात मी विचार भविष्यामध्ये करू. कंपनीला आम्ही तशा नोटीस कलेक्टर मोदयांना सांगितलं तर त्या नोटीस बहुतेक पोहोचल्या असतील. त्यामुळे तोही विषय काही अडचणीचा येणार नाही. खास करून मला पुन्हा आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतो की सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न होता. काढण्याचा जवळ पूर्ण करण्यासाठी अजून 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागेल आणि सगळ्या त्रुटी पूर्ण करून साधारण नोव्हेंबर एंडच्या आत संबंधित योजनेचं टेंडर काढण्यासंदर्भात या सूचना माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत आणि त्यासाठी सन्माननीय सचिव मोदयांनी मुख्यमंत्री मोदयांना तसा शब्द दिलाय की आम्ही त्या कालावधीच्या आत आम्ही टेंडर काढू. त्यामुळे तोही विषय बऱ्यापैकी आता मार्गी लागलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचा जो विषय होता की मी आल्यापासून उड्डाण पुलाचा विषय एकच विषयाला मी न्याय देऊ शकलो नव्हतो. आपण त्याही विषयाला न्याय देण्यासंदर्भातली भूमिका माननीय मुख्यमंत्री खास करून कलेक्टर मोदयांचं मी या ठिकाणी मनापासून कौतुक करेन की त्यांनी त्या जागेचे जे विषय होते ते सगळे विषय त्यांनी सोडवलेले आहे. बहुतांश विषय छोट्या मोठ्या 1-2 विषय राहिलेले आहेत त्याही संदर्भात ती अडचण साधारण किती टक्के अडचण राहिली 10% अडचण राहिलेली आहे. म्हणजे 70% जागा आता ताब्यात येण्यात काय अडचण नाही. त्यामुळे टेंडरची प्रक्रिया करून काम चालू करायला कुठलीही अडचण नाही. त्यामुळं लवकरच आता नव्यानं टेंडर करण्याच्या सूचना सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत आणि ते टेंडर होईल आणि आपल्या उड्डाणपुलाचंही काम या निमित्तानं चालू होईल. त्यामुळे सारखा जो आपल्याला प्रश्न पडलेला आहे की उड्डाणपुलाचा काय करणार, मी खरं तर सोलापूरच्या पत्रकारितेचे मनापासून मी कौतुक करेन. कारण सातत्यानं या सोलापूर शहराचे ज्वलंत इश्यू आहेत ते सातत्यानं जिवंत ठेवण्याचा त्याला मार्ग निघेपर्यंत लढाई करण्याचं काम आमच्या लोकप्रतिनिधी सोबत आमची मीडिया पण करते. याचंही मनापासून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं कौतुक करेन. हे बहुतांश विषय जे आहेत ते आता मार्गी लागतात. पाऊस कमी आहे चालू वर्षी. काही गोष्टीची काळजी आपल्याला करायला लागेल. मी खास करून जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांना माझी हात जोडून विनंती राहील की बाबांनो मार्केट यार्ड आहे तिथला जे जो उड्डाण पूल आहे अजून काम होत नाही आणि जे मला एक समजलं नाही पत्रकार बांधवांना. मला पत्रकार बांधवांचं एक समजलं नाही. आतापर्यंत ज्या ज्या विषयावर चर्चा झाली त्या त्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. कधीतरी झालेल्या अभिनंदन सगळ्याच्या वतीनं. एक प्रश्न सोलापूर शहरातला अवैध धंद्याचा प्रश्न विधानसभेत 2 वेळा झाला आणि सोलापूर जे काही पोलीस खात्याची बदनामी होती या संदर्भात आपण वस्तुस्थिती काय जाणून घेतली का? वाढवा असेल किंवा अवैध धंद्याच्या बाबतीत माझी भूमिका आपल्याला माहिती आहे. त्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. सातत्यानं त्याच्या संदर्भात चर्चा होते.
ही चर्चा जिल्ह्याची होऊ नये भावना राहते. शेवटी चांगल्या गोष्टी जिल्ह्याची चर्चा व्हावी, चुकीच्या गोष्टीत होऊ नये. परंतु मी लवकरच येणाऱ्या 3, 4, 5, 6 दिवसामध्ये CP आणि आमचे SP यांच्यासोबत एक बैठक करेन आणि त्या बैठकीमध्ये या संदर्भातल्या ज्या माझ्याकडे आलेले इनपुट्स आहेत आणि बाकी ज्या काही कारवाई करायला लागतील त्या संदर्भात नक्की भूमिका घेऊ. फक्त कारवाई करायला लागल्यावर पुन्हा अनावश्यक कारवाई होत आहेत असं तुम्ही म्हणू नका, एवढीच माझी विनंती आहे. मुख्यमंत्री मोशी तिथे दुर्घटना झालेली आहे, तर अजूनही कामगार अडकलेले आहेत. मात्र त्या ठिकाणी जाण्यापेक्षा मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून बैठका घेत आहेत त्या संदर्भात अशी टीका केली हर्षवर्धन साहेब. जना टेका एक विषय क्लिअर आहे की कुठलीच दुर्घटना ही कधीच चांगली नसते. आमचे मंत्री तिथे त्या ठिकाणी, आमचे आमदार लोकप्रतिनिधी, आमचे ठाण मंडळ तिथे बसलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जाऊन तिथं सगळ्या गोष्टीमध्ये लोकांनी अडकून पडू नये याच पद्धतीची भूमिका असते. मुख्यमंत्री महोदय अख्ख्या राज्यातल्या सगळ्या स्थितीवर वॉरमधनं काय सातत्यानं लक्ष देत असतात. आता आपण बघितलं असेल, जेव्हा अतिवृष्टी झाली मागच्या 5-7 दिवसापूर्वी, तेव्हा मुख्यमंत्री स्वतः 2-2, 3-3 तास कसं काम करा हे बिनकामाच्या माणसाकडून ऐकण्याची आवश्यकता नाही. तुम्ही आता बैठकीमध्ये म्हणाला की नियोजन समिती अस्तित्वात येईल का? एक प्रश्न, दोन प्रश्न. नियोजन समितीचे सदस्य आहेत ते नेमके कोण केलं पुढच्या आहे, त्यामुळे तुमच्या मनातली गोष्ट पूर्ण होईल. लवकरच DPDC अस्तित्वात येईल, DPDC ची कमिटी अस्तित्वात येईल. लवकरच DPDC चे जिल्हा परिषदेतले आणि नगरपालिकेतले सदस्य प्लॅनिंग कमिटीवर येतील. त्यामुळे तुमच्या मनातल्या गोष्टी मी कायम ध्यानात ठेवत असतो. खासदारांनी उपोषणाचा इशारा दिला होता. कलेक्टर साहेबांनी त्यांना पत्र दिला की फंड तुम्हाला DPDCचा दिला जाईल. तुम्ही बैठकीला होता, तुम्ही बैठकीत होता. बैठकीच्या चर्चेचा साक्षीदार असताना अशा पद्धतीचा प्रश्न विचारणं मला वाटतं उचित नाही. खासदार मोदींनी निधी वाटपाबद्दल कुठेही प्रश्न उपस्थित केलेला नाही. कायमची विषय आहे तो, आता तो विषय आपण थांबावा अशी माझी विनंती आहे. खूप खेळीमेळीमध्ये आज जिल्हा प्लॅनिंग कमिटीची बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये सगळ्याच विषयावर प्रत्येकाने मांडलेल्या प्रत्येक विषयावर झाली आणि त्या विषयावर त्यामुळे सोलापूरची जिल्हा परिषद प्लॅनिंगची कमिटीची बैठक ही आदर्शवत बैठक राज्यामध्ये सातत्याने होते. आपण बघितलं 2025 पासून जी बैठक पहिली असेल, दुसरी असेल आणि तिसरी असेल, शांततेनं कुठलाही गडबड गोंधळ न करता, दंगा न करता, अवास्तव चर्चा न करता अगदी शांततेनं खेळीमेळीमध्ये DPDC ची बैठक पूर्ण झालेली आहे आणि याचं कौतुक मला वाटतं तुम्हाला असणं अपेक्षित आहे. आणि बिनकामाच्या माणसाच्या डोक्यात आलेल्या बिनकामाच्या गोष्टीवर चर्चा होणं उचित नाही. माझं म्हणणं आपल्याला आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मी मुख्यमंत्री म्हणून काम करतील आणि त्यांचं काम सर्वोत्तम चाललेलं आहे. आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प
रस्त्याचं जाळं असेल, मेट्रोचं जाळं असेल, की सगळी कामं आपण बघतोय. मुंबई आपण बघत असतो. ज्या नेतृत्वाखालीच्या सरकारखाली होत आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे देशातले सगळ्यात मजबूत आणि देशातले सगळ्यात कर्तृत्ववान क्रियाशील मुख्यमंत्री म्हणून काम करतायत. त्यामुळं अशा अनावश्यक चर्चा, स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळं आग लावून काय होतं. मारण्याची धमकी नाही, तो विषय खूप गंभीर आहे. त्या अधिकाऱ्याला मारहाण झालेली आहे, दार लावून त्याला मारहाण केलेली आहे. त्याला जी धमकी दिलेली आहे ती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे, ऐकलेली आहे. मी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की संबंधित त्याच्यामध्ये जो दोषी आहे त्याच्यावर FIR दाखल करण्याच्या, पोलिसांनी कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि पोलीस कारवाई करतील. या जिल्ह्यामध्ये कुणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे, अधिकाऱ्यांना कामापासून पळता येणार नाही, परंतु काम करत असताना अधिकाऱ्यांच्यावर दगडशाही किंवा गुंडगिरी करून कोण काम करायचा प्रयत्न करत असेल तर अशी कुठली गुंडगिरी या जिल्ह्यामध्ये चालू दिली जाणार नाही. नाही, आपण दोन्ही बाजून आपण चर्चा करत असतो. आम्ही आता परवानगी तर तुम्ही म्हणणार का दिली याची चर्चा होईल. आम्ही नाही दिली तर मग लोकांची घरं का पाडताय, लोकांना का अडचणीत आणताय, लोकांना रस्त्यावर का आणताय याची चर्चा होईल. त्यामुळे एका प्रश्नाला दोन बाजू असतात. पण मी या ठिकाणी सांगेन, लेआउट मंजूर झाला असेल आणि तो नदीपात्रात असेल तो लेआउट रद्द करू. पण जे बांधकाम आहे, ज्यांनी घरं बांधलेली आहेत, ते जर त्या लाईन मध्ये आलं तर मात्र त्या घराचं संरक्षण आपल्याला करावं लागेल. त्यासाठी नाला नदी नाला आपण त्याच्यामधून त्याची जो निसर्ग आहे तो काळजी घेऊ आणि त्या ठिकाणी बांधकामाचं संरक्षण करण्याची जबाबदारी शेवटी या शहराचे नागरिक, आमदार म्हणून, प्रतिनिधी म्हणून, मी पालकमंत्री म्हणून आमची जबाबदारी आहे की जनतेच्या हिताचं रक्षण करणं, लोकांच्या प्रॉपर्टीचं रक्षण करणं. पण एक आहे, आता इथून पुढे मात्र कुणालाही तिथे परवानगी दिली जाणार नाही. तो इथून पुढचा कुठलाही लेआउट मंजूर करत असताना, बांधकाम मंजूर करत असताना महापालिकेनं त्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. त्याच्या संदर्भात काळजी प्रश्न निर्माण करायचे आणि पुन्हा ते प्रश्न घेऊन छातीवर यायचं असं जे काम चालू आहे ते आता कधीतरी थांबलं पाहिजे. त्यामुळं प्राप्त परिस्थितीमध्ये कुणाच्याही घराला धक्का लागू दिला जाणार नाही. सगळ्या घरांचं रक्षण आपण करू. वेळ पडली तर नदीचं किंवा नाला नदी जे काय असेल त्याचं खोलीकरण करू आणि त्यातून पाण्याला वाट करून देऊ. दुपारी निवेदन दिलं तुम्हाला, आम्हाला वीज वेळेवर मिळत नाही आहे. 8 तास वीज मागणी केली आहे, 2 तासात मिळते आहे. तर आम्ही 28 गावं जी आहेत ना कर्नाटकात सर्व आम्हाला परवानगी देऊन तुम्हाला निवेदन दिलं. शेतकरी बांधव कुठला असला तर तो आमचा शेतकरी आहे. त्याच्या प्रश्नाची सोडवणूक आम्ही केलीच पाहिजे, आमची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीतून सरकार कधी मागे राहणार नाही. आणि मुख्यमंत्री महोदयांनी या सीमावर्ती भागाला न्याय देण्यासाठी जे काही करता येईल ते करायचा संकल्प केलाय आणि आजपर्यंत केलं पण आहे. आताही मी सांगतो शेतकरी बांधवांना की बिलकुल काळजी करू नका. जे त्या भागात करणं अपेक्षित आहे ते सगळं आपण करतोय. तिथल्या शेतकरी बांधवांना वीजही आपण देतोय. फक्त माझी विनंती अशी आहे की प्रत्येक वेळी शेवटी संकट आपण बघितलं पाहिजे. दुष्काळाचं संकट फक्त महाराष्ट्रावर आलं असं नाही, ते कर्नाटकवर, ते देशावर आहे. अल निनोचा इफेक्ट फक्त एकट्या सोलापूर जिल्ह्यावर आहे का सीमावर्ती भागात आहे का? तो सगळ्या ठिकाणी आहे. त्यामुळं आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जी परिस्थिती निर्माण झाली आहे नैसर्गिक आहे. अतिवृष्टी आहे आपण सगळ्यांनी बघितलं. कोटी रुपये कधी मिळाले होते, कधी नव्हते मिळाले. प्रत्येक अतिवृष्टीनं बाधित लोकांना मदत दिली, त्याचंही कौतुक झालं पाहिजे. त्यामुळे चांगलं काम करत असताना शेवटी एका दुसरी चूक होत असते. शेवटी माणूस म्हणून काम करताना चुका होत असतात.
माझी सीमावर्ती भागातल्या शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण प्रत्येक वेळी अशा गोष्टी करणं बरोबर नाही. आपल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीला न्याय द्यायची भूमिका आम्ही घेऊ. त्यांच्या सीमावर्ती भागातल्या विजेचा प्रश्न आहे, त्याही भागाला विजेच्या प्रश्नाला आजच सांगितलं की 5 तास आम्ही वीज देतोय, त्याच्यामध्ये कुठली अडचणी नाही. त्यांच्या आणखीन implement केलं जाणार आहे आणि त्या पद्धतीनंच पुढची कारवाई होईल आणि तसं उद्दिष्ट तो कशा पद्धतीनं असेल आणि लोकांसमोर कधीपर्यंत येईल? नाही, आपण बघतो की 30 लाख घरं मंजूर करत असताना सोलापूर जिल्ह्यासाठी आपण जवळजवळ हिशोबानं सोलापूर जिल्ह्यासाठी आपण मंजूर केलेली आहेत आणि त्यातली काही घरं ज्या वेगाने काम व्हायला पाहिजे होतं ते काम झालं नाही. मी व्यक्त केलेलं असायचं. माननीय मोदीजींच्या आहे, आमच्या देवेंद्रजींच्या आहे, त्यामुळे मी मगाशी सविस्तर त्या विषयावर बोललोय. पुन्हा तेच रिपीट करण्याचं अनुदानामध्ये काय वाढ असेल का आणि काही अनुदानामध्ये केंद्रीय अनुदानामध्ये राज्य सरकारनं 50,000 रुपयाची वाढ केलेली आहे. 21,000 रुपये वाळूसाठी खर्च होतात, ते वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे जवळजवळ. त्यामुळे लाभार्थ्याला वाळूचे 20,000 वाचतील आणि 50,000 रुपये ही मदत होते. साधारण 60,000 ते 70,000 रुपयाची अतिरिक्त मदत हे राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाते. धन्यवाद. जे आहे ते तिथलं पाणी उपसलं जाते, मोठ्या प्रमाणात पाणी उपसलं जाते. त्यांच्याशी संपर्क केलेला आहे. शेवटी एक लक्षात घ्या, आता तुम्ही 2 शेतकरी आहे, तुम्हाला सांगितलं तू उचलू नको तर तुम्ही थांबताय का? हा तर राज्याचा विषय आहे, शेतकऱ्यांचा विषय आहे. त्यामुळं देशातला प्रत्येक शेतकरी आपला असताना शेवटी जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या हिताचं रक्षण केलं पाहिजे, आपली जबाबदारी आहे. त्या जबाबदारीतून आपण बाजूला न जाता कलेक्टर महोदयांनी तिथल्या कलेक्टरची चर्चा केलेली आहे. त्यांनाही वीज नियंत्रण जे आहे ते पाणी जर कर्नाटकच्या बाउंड्रीत येत नसतं तर मग हा विषय उत्पन्न झाला नसता. पण शेवटी कर्नाटकचा निर्णय घ्यायची जबाबदारी कर्नाटकची आहे. या गोष्टी आपणही समजून घेतल्या पाहिजेत. त्या प्रत्येक वेळी सीमावर्ती भागाच्या बाबतीतला विषय विजेचं कनेक्शन थांबवावं का नाही थांबवावं हा कर्नाटक सरकारचा विषय, परंतु कर्नाटकच्या त्या भागातल्या कलेक्टरशी आपल्या कलेक्टरांची चर्चा झालेली आहे आणि आपले संपर्क आहे.